नमस्कार। आज सर्व भारतवासियांना व आपल्या तेलकुडगाववासियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप मनपूर्वक यशस्वी शुभेच्छा। आज सुवर्ण दिवस म्हटलं तरी चालेल। आज आपल्या श्री क्षेत्र तेलकुडगाव या ठिकाणी अनेक दिवसापासून जी ग्रामस्थवासियांची प्रतीक्षा होती की आपल्या गावामध्ये एसटी बस लालपरी ही सुरू झाली पाहिजे, या हेतूने आपण आपली तेलकुडगाव ग्रामपंचायत असेल, सर्व मित्रमंडळी वेळोवेळी सोबत घेऊन अनेक वेळेस शासन दरबारी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडे पाठपुरावा केला व या अखेर आपल्या या पाठपुराव्याला यश मिळालं व आजच्या 26 जानेवारी आजच्या या प्रजासत्ताक दिनापासून आपल्या गावामध्ये एसटी बस ही सुरू झालेली आहे। समस्त तेलकुडगाववासियांना मी या ठिकाणी आवाहन करीत आहे की खरोखर या एसटीच्या प्रवासाच्या बस सेवेचा आपण सर्वांनी प्रवासासाठी या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती करतो। कारण आपल्या तेलकुडगाववासियांना अनेक वेळेस आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी अहिल्यानगरला जाण्यासाठी सकाळी कुकाणा येथे जायचं असेल, अनेक वेळेस आपल्या गावातील पेशंट असतील, वेळेवरती नेण्यासाठी अडचण येते। त्यामुळं अहिल्यानगर ठिकाणी दवाखान्यात जाण्यासाठी आपल्या येथील रुग्णांना खूप सोयीचा मार्ग आहे। त्यानंतर जे आपले मुलं मुली बाहेरच्या उच्च शिक्षणासाठी अहिल्यानगर असेल, दौंड असेल, पुणे, मुंबई या ठिकाणी जातात, त्यांना देखील या एसटीच्या माध्यमातून वेळेवर पोहोचता येईल व शैक्षणिक क्षेत्रात देखील अनेक नोकर स्टाफ असेल, यांना देखील जाण्या येण्यासाठी शाळेतील मुलांना पास काढून वेळेवर जाण्यासाठी खूप चांगली सुविधा आपल्या गावामध्ये निर्माण झाली आहे। त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी, कारण आपण पाहतो आपल्या जनसामान्यातील अनेक गोरगरीब रुग्णांना दरवेळेस दवाखान्यात जाण्यासाठी अहिल्यानगरला शासकीय कामासाठी जाण्यासाठी 2 ते 2.5 हजार रुपये देऊन स्वतंत्र गाडी करावी लागते। त्यामुळे एसटीच्या माध्यमातून खूप चांगली सुविधा आपल्या देखील आपल्या ग्रामस्थांना लाभणार आहे आणि अनेक पैसे वाचतील। एसटीच्या माध्यमातून वेळेवर जाणं होईल, तरी सर्व ग्रामस्थांनी या आपल्या एसटी बेस सेवेचा लाभ घ्यावा। तसेच आपल्या नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री विठ्ठलरावजी लंगे पाटील यांनी देखील आपल्या या तेलकुडगाव येथून एसटी बस अहिल्यानगरला सुरू होण्यासाठी आपल्याला वेळोवेळी सहकार्य केले, शिफारस केली, महाराष्ट्र परिवहन विभागाला संपर्क साधला, त्यामुळे देखील आपल्याला त्यांचे विशेष सहकार्य लाभले। त्यामुळे पुनश्च एकदा मी आपल्या सर्व मित्रमंडळी, तेलकुडगाव ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व आदरणीय आमदार साहेब व महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे सर्व पदाधिकारी यांचे एसटी बस सुरू झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद।